आता आपण इथे मिसळपाव तयार केलेला आहे. त्याची सर्व कृती आपण इथे पाहणार आहे. तर्रीवाला मिसळपाव आपण इथे बनवणार आहे. 2 टेबलस्पून तेल टाकलेले आहे. थोडीशी मोहरी छान भाजल्यानंतर जिरे अर्धा टेबलस्पून टाकलेले आहे. जिरे छान तडतडल्यानंतर लसूण आपण इथे टाकणार आहे. हा लसूण थोडा खलबत्त्यात चेचून घेतलेला आहे. त्यामुळे मिसळला छान अशी अप्रतिम अशी चव लागते. 10 ते 12 कढीपत्त्याची फ्रेश पाने आपण यामध्ये टाकलेले आहेत. बारीक चिरलेला एक कांदा घेतलेला आहे. हा सुद्धा मी येथे टाकणार आहे. हा कांदा सोनेरी गोल्डन होईपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे. परतून घेतलेला कांदा सोनेरी गोल्डन झालेला आहे. अर्धा टेबलस्पून इतकी हळद घालून हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. थोडासा हिंग टाकणार आहे. हिंग टाकल्यामुळे पचनात छान मदत होते. पाव किलो इतकी आपण मटकी घेतलेली आहे. ही सुद्धा एखाद मिनटं अशी छान परतून घ्यायची आहे. परतून झाल्यानंतर येथे पाणी टाकणार आहे. 1 तांब्या इतकं पाणी घातलेलं आहे. पाणी घातल्यानंतर अजून एकदा हे सर्व मिक्स करून घेणार आहे. पाणी थोडं कमी वाटत आहे, त्यामुळे अजून 1 ग्लासभर इतकं पाणी टाकलेलं आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ, वरचं झाकण लावून घेणार आहे. आता याला शिट्टी लावून 2 शिट्ट्या करून घेणार आहे. 2 टेबलस्पून पांढरे तीळ, 2 टेबलस्पून धने, अर्धा टेबलस्पून जिरे, अर्धा टेबलस्पून खसखस आणि थोडीशी सौंफ. गरम मसाल्यामध्ये जावित्री, चक्री फूल, 2 विलायची, लवंग, दालचिनीचा 1 मोठा तुकडा, 2 लवंगा, 2 वेलची, 1 चक्री फूल, अर्धा जावित्रीचा तुकडा. हे सर्व स्लो गॅसवर मंद आचेवरती भाजून घेणार आहे. हा मसाला पण मिसळसाठी घरीच तयार करणार आहे, त्यामुळे मिसळ खूप छान आणि टेस्टला सुद्धा छान लागते. यामधला जर कोणता जिन्नस तुमच्याकडं अवेलेबल नसेल तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता. भाजलेला सर्व मसाला थंड करण्यासाठी मी साईडला ठेवलेला आहे. जो गरम मसाला होता तो एका मिक्सरच्या भांड्यात छोट्या बारीक करून घेणार आहे. कढईमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे. मिडियम आकाराचे 2 कांदे उभे चिरून घेतलेले आहेत. हे एखाद मिनिटासाठी छान भाजून घ्यायचे आहेत. लसणाच्या 10 ते 12 पाकळ्या यामध्ये टाकणार आहे. 1 इंच आल्याचा तुकडा. हे सर्व जिन्नस छान भाजून घेणार आहे. सुक्कं खोबरं किसलेलं 2 टेबलस्पून इतकं घेतलेलं आहे. घेतलेले सर्व जिन्नस अजून एकदा छान असे मिक्स करून घेणार आहे. हे थोडं एखाद मिनिटात भाजून झाल्यानंतर मिडियम आकाराचा 1 टमॅटो चिरून टाकलेला आहे. तो सुद्धा येथे छान भाजून घेतलेला आहे. हे सर्व भाजल्यानंतर वरून थोडी जास्तीची कोथिंबीर घालून हे सर्व छान असं भाजून घेतलेलं आहे. एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे. दुसरीकडे मिक्सरच्या मोठ्या भांड्यात हे सर्व बारीक करून घेणार आहे. येथे फोडणीसाठी 1 मोठी कढई घेतलेली आहे. 1 मोठी कढई घेतलेली आहे. त्यामध्ये तेल गरम झालेलं आहे. केलेला सर्व मसाला यामध्ये भाजण्यासाठी टाकलेला आहे. हा सर्व मसाला छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. आपल्या रोजच्या वापरातलं तिखट येथे 2 टेबलस्पून घालणार आहे. तुम्हाला जर जास्तीचं हवं असेल तर तुम्ही जास्तीचं सुद्धा घालू शकता. हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. वरून थोडंसं बटर टाकलेलं आहे. बटर टाकल्यानंतर सुद्धा एखाद मिनिट असं तेल सुटेपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे. जी कुकरला पण मटकी लावलेली होती ती सर्व कढईमध्ये टाकून घेतलेली आहे. टाकता क्षणी त्याला तर्रीवाला असा कलर आलेला आहे. तुम्हाला जर येथे मसाला बनवायचा नसेल तर 2 टेबलस्पून इतका कोणताही गरम मसाला सुद्धा वापरू शकता. तर आता आपली येथे मिसळ छान तर्रीवाली तयार झालेली आहे. याला एखाद 2 मिनिट छान अशी उकळी येऊन द्यायची आहे. वरून भरपूर सारी अशी
कोथिंबीर टाकलेली आहे आणि आता छान असे पाव मी भाजून घेणार आहे. आपला येथे मिसळपाव तर्रीवाला तयार झालेला आहे. एकदा नक्की ट्राय करून बघा. वरून थोडासा फरसाणा आणि कोथिंबीर चवीला अप्रतिम अशी